रुपाली चौलकर यांची कविता प्रथम सादर करतो. कवितेचं नाव आहे माणसं. आयुष्याच्या मार्गावर वयाच्या कुठल्या तरी वळणावर, आयुष्याच्या मार्गावर वयाच्या कुठल्याही वळणावर भेटतात अपरिचित माणसं. आयुष्याच्या मार्गावर वयाच्या कुठल्याही वळणांवर भेटतात अपरिचित माणसं. काही पहिल्याच भेटीत समजणारी, काही कधीच न ओळखता येणारी. काही पहिल्याच भेटीत समजणारी, काही कधीच न ओळखता येणारी. काही दिसायला साधी पण कळायला कठीण, काही दिसायला साधी पण कळायला कठीण. काही दिसायला रुक्ष पण समजायला सोपी. काही दिसायला साधी पण कळायला कठीण, काही दिसायला रुक्ष पण समजायला सोपी. काही बडबड करून हैराण करणारी, काही बडबड करून हैराण करणारी. काही अबोल पण बरंच काही सांगणारी. काही बडबड करून हैराण करणारी, काही अबोल पण बरंच काही सांगणारी. काही लगेच आपलंसं करणारी, काही लगेच आपलंसं करणारी. काही अंतर ठेवून वागणारी, काही लगेच आपलंसं करणारी तर काही अंतर ठेवून वागणारी. काही हुशार आणि उपयोगी, काही हुशार आणि उपयोगी तर काही गप्पांसाठीच बनलेली. काही हुशार आणि उपयोगी तर काही गप्पांसाठीच बनलेली. काही उथळ आणि चंचल, काही उथळ आणि चंचल, काही गंभीर आणि गूढ. काही उथळ आणि चंचल, काही गंभीर आणि गूढ. काही मनाला चटका लावून जाणारी, काही मनाला चटका लावून जाणारी तर काही मनात घर करणारी. काही मनाला चटका लावून जाणारी तर काही मनात घर करणारी. काही तर चक्क प्रेमात पाडणारी. काही मनाला चटका लावून जाणारी तर काही मनात घर करणारी. काही तर चक्क प्रेमात पाडणारी तर काही प्रेमात पाडून निघून जाणारी. काही तर चक्क प्रेमात पाडणारी तर काही प्रेमात पाडून निघून जाणारी. आयुष्याच्या मार्गावर वयाच्या कुठल्याही वळणांवर भेटतात अपरिचित माणसं. मित्र, ही खूप सुंदर अशी कविता रुपाली चौलकरांची होती, माणसं. तर डॉक्टर अभिजित सोनवणे यांची कथा आहे हडळ. ती मी आता सादर करतोय. त्यांच्या लहानपणीची ही कथा. ही पण कथा आता ऐका तुम्ही सर्वांनी. माणसं, कोणाला माणसं कशी भेटतात, त्यांच्या प्रतिमा, त्या माणसाची आधी त्या बघता क्षणी पहिली प्रतिमा काय असते आणि ती माणसं नंतर कशी निघतात, ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे ही कविता, ही कथा रादर. तर आता कथा सादर करतोय. कथेचं नाव आहे हडळ. मी 9वीत असेन बहुधा. साताऱ्याहून मी त्यावेळी आजीकडे आलो होतो उन्हाळ्याच्या सुट्टीला. मे महिन्याचा शेवटचा आठवडा असावा. ढग दाटून यायचे पण पाऊस पडायचा नाही. खूप रडावंसं वाटतं, मन भरून येतं पण रडू येत नाही ना, तसंच काहीच. त्या दिवशी आजीबरोबर माझी काहीतरी वादावादी झाली होती. रागाने दिवसभर जेवलो नव्हतो. तिनेही बोलवलं नाही. रागाच्या तिरमिरीत गल्लीतल्या मित्राकडे जायला निघालो. संध्याकाळचे 7 वाजले असावेत. अंधार आणि उजेड एकमेकांना आलिंगन देत पहिले आप म्हणून निरोप देत असावेत. वा. निम्म्या वाटेवर आल्यावर नेमका गडगडाट सुरू झाला. काळोख पडला आणि काय होतंय कायाच्या धो धो पाऊस सुरू झाला. मी चिंब. पावसापासून बचाव करायचा म्हणून जवळच्याच एका घरात शिरलो. हो, घर कसलं, पत्रे गोणपाट लावून केलेला तो एक निवारा होता. आमच्या गल्लीतलं सगळ्यात गरीब कुटुंब हे. आम्ही जिथे राहायचो तिथे एक 50शीची बाई राहायची. शेजारच्या आयाबिया
आयाबाया तिला हडळ म्हणायची. ती दिसायलाही तशीच होती. डावा डोळा एकदम बारीक, या डोळ्यात काळं बुब्बुळ नव्हतंच, अख्खा डोळा पांढरा फेक, उजवा डोळा बाहेर आल्यासारखा बटबटीत. आतलं बुब्बुळ तिच्या मर्जीविरुद्ध कुठेही गरागरा फिरायचं. या वयातही चेहरा सुरकुतलेला, पांढरे केस पिंजारलेले, तोंडात मोजकेच जात, त्यातून समोरचा एक दात पडलेला आणि दुसरा ओठातूनही बाहेर आलेला. अंगावर लुगडं घातलंय की चुकून अंगावर पडलंय अशी शंका यावी असं नेसलेलं. रंगही इतका काळा की काळ्या रंगानं लाजावं. एकूण अवतार भेसूर. त्यात बोलणं असं की भांडल्यागत, प्रत्येक वाक्यात शिवी. कुणीही हिच्या नादी लागत नसे. समोर दिसली तरी विटाळ व्हायचं लोकांना, अपशकून व्हायचा त्यांना. कोणत्याही सण समारंभात हिला जाणीवपूर्वक बाजूला ठेवायचे. लहान मुलांना तर ही हडळ तुला खाईल अशी भीती घालायचे. तिला जादू टोना येतो, तिच्या घरात कवट्या वगैरे आहेत असंही बोललं जायचं. मी ज्या घरात शिरलो हे घर तिचंच. नेमका याच घरात शिरलो होतो. पत्र्याच्या त्या घरात मंद चूल पेटली होती. शेजारचा टेंभा म्हणजे जुन्या डब्यात रॉकेल भरून जुनी नाडी टाकून उजेडासाठी वाट पेटवलेली असे असा गावाकडचा जुगाड हा मिणमिणता प्रकाश देत होता. ती चुली शेजारीच बसली होती. त्याच दरम्यान त्याच नेहमीच्या विस्कटलेल्या अवतारात, केस तसेच पिंजारलेले, चूल आणि टेंब्यांचा संमिश्र प्रकाश तिच्या भेसूर चेहऱ्यावर पडला होता. मूळचाच भीषण चेहरा अजून भीतीदायक वाटत होता. विरुद्ध बाजूला तिचीच सावली जमिनीवर पडली होती. एकूण वातावरण भीतीदायकच. मी घाबरलो, पण बाहेर पडायची सोय नव्हती. बाहेर, घोगऱ्या आवाजात ती गरजली. काय नाही, ते आपलं बाहेर पाऊस म्हणून. मी पायानं जमीन टोकरत चाचरतच बोललो. ती बसली होती समोर. काटवटीत भाकरीचं पीठ ओतलं होतं. पूर्वी डालड्याचा पिवळा डब्बा मिळत असे, त्यावर कसल्याशा झाडाचं चित्र असे. डब्यातला डालडा संपला की त्याचे अनेक उपयोग होत. कुणी डाळी तांदूळ त्यात साठवत असत, तर चक्क कुणी टंबरेल म्हणूनही वापरे. तिने याच डब्यात पाणी भरून ठेवलं होतं. टंबरेलसाठी नव्हे, डब्बा काटवटी शेजारी. डब्यातलं पाणी पिठावर शिंपडून ती पीठ तिंबत होती. मांजराने उंदराला खेळवावं तसं ती पिठाशी खेळत होती. इकडून तिकडे फिरवत होती, मध्येच चापट्या मारित होती, मध्येच पिठाचा गालगुच्चा घेत होती. मी हा खेळ पाण्यात रंगून गेलो. शेवटी त्या गोळ्याचा भला मोठा लचका तिनं तोडला. 2 हाताच्या तळव्यात धरून या लचक्याला तिने गोल आकार दिला आणि हातातून पडू न देता त्या गोळ्याला हवेतच थापट्या मारू लागली. दोन्ही बाजूनी ढोलकी बडवतात तसं. एका क्षणी तर जादू झाली. या गोल गोळ्यापासून एक सुंदर गोलाकार अशी ताटा एवढ्या आकाराची पोळीच तयार झाली. माझी आजी पोळपाटावर भाकरी थापते, हिनं तर हवेतच ती केली. हिच्या अंगात नक्की जादूटोना असावाच अशी माझी खात्रीच पटली. यानंतर तिने बनवलेली ती कलाकृती धप्प दिशी चुलीवरच्या तापलेल्या काळ्या लोखंडी तव्यावर पसरली. डब्यातून पाणी घेऊन पुन्हा पाण्याचा हात त्या भाकरीवर फिरवला. शेणाने सारवलेल्या जमिनीवर उलथन पडलं होतं. तिने आधी ते पदराला पुसलं. उलथनाने तव्याला थोडं ढोसून चुलीवरल्या तव्याला नीट केलं आणि हाताने तव्यावरची भाकरी उलटली. उलटलेली भाकरी पुन्हा तव्यावर काढून चुलीवरच्या तोंडावर तिला धग लागेल अशी ठेवली. आता त्या बाजरीच्या भाकरीला मस्त पापुद्रा आला. ती टम्म फुगली. दिवसभर मी फुगलो होतो ना तसाच. तिचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. बाजरीच्या भाकरीचा मंद सुवास माझ्या नाकात शिरला. पत्र्याबाहेर अंधार, नुकताच पडून गेलेला पाऊस, हवेत झोमरा गारवा, पत्र्याच्या आत चुलीमुळे निर्माण झालेली उबदार धग आणि माझ्या पोटात पडलेली आग. मी आशाळभूतपणे भाकरीकडे पाहत होतो. तिचं माझ्याकडे लक्ष गेलं. म्हणाली, खातो का भाकर? छा छा, नको मला. तर एकदम हो कसं म्हणणार? एखादी गोष्ट मनापासून हवी असताना ती मिळत असता नको म्हणणं काय असतं हे त्या नको म्हणणाऱ्यालाच कळेल.
तोंडाने नाही म्हटलं तरी काही गोष्टी चेहऱ्यावर ओघळतातच. मनात असलं नसलं तरी डोक्यावर ओतलेल्या तेलाचे गालावर ओघळ यावेत तसे. तिला या अंधारातही ते दिसलं असावं. म्हणाली, इकडे ये. तर जाऊ का नको मी घुटमळलो. ये रे ल्याकरा, माझ्याजवळ बस, ये इकडं. मी प्रथमच तिचा हा नाजूक आणि प्रेमळ आवाज ऐकत होतो. मायेनं भिजलेला तो आवाज होता. तरी जवळ बोलवून भाकरी बरोबर ही मलाच खाऊन टाकणार नाही ना, या विचाराने मी घाबरलो. तिने पुन्हा हाक मारली. मी कसाबसा पाय ओढत तिच्या दिशेने घाबरत घाबरत निघालो. मी जवळ येताना पाहताच ती गालातल्या गालात मंद हसली. मी असं हसताना याआधी कधीच पाहिलं नव्हतं. का हसली असेल ती अशी? मी आणखीन घाबरलो. आता पळायची सोय नव्हती. तिने माझे हात धरले होते. माझे थरथरते हात तिने हातात घेतले आणि झटका देत मला चुलीजवळ खाली बसवलं. चुलीजवळ असूनही मला कापरं भरलं. ती पुन्हा हसली आणि ओठाबाहेर आलेला दात मला अजून भ्या दावत होता. कवापासनं जेवला नाहीस? डोक्यावर हात फिरवत मायेनं तिने विचारलं. सकाळपासनं, मी चाचरतच बोललो. शेणानं सारवलेल्या जमिनीवरच एक जर्मनची ताटली पडली होती. तिने ती पदराने पुसली. त्यावरती गरम गरम भाकरी ठेवली. मी अजूनही साशंक होतो. ती पुढे काय करणार मला माहित नव्हतं. तिच्याबद्दल लोक काय काय बोलतात ते सारं आठवलं. अंगावर शहारे आले. तू भाकर खायला सुरुवात कर, मी त्यावर भाजी करते. या वाक्याने माझी तंद्री भंगली. तेवढ्यात तिने बाजूला असलेली कळकटलेली एक छोटी किटली काढली. दुसऱ्या हातानं तितकंच कळकट एक कढई चुलीवर ठेवली. किटलीतलं तेल कढईत टाकलं. किटलीच्या तोंडाला लागलेलं तेल तिने बोटाने पुसून घेतलं आणि ते बोट माझ्या केसांना लावत म्हणाली, रोजच्या रोज आंघोळ झाल्यावर डोसक्याला तेल लावावं. कसं भुतावानी झालेत की असं म्हणत पुन्हा तेच बोट स्वतःच्या पदराला पुसलं. मी तिच्या पिंजारलेल्या केसांकडे पाहिलं. वाटलं मला सांगते तर मग ही का लावत नसेल डोक्याला तेल? भुतावानी हा तिच्या तोंडून आलेला शब्द मी ऐकून अजून घाबरलो. तिला याचं काय सोयर सुतकच नव्हतं. शांतपणे जरा लांब हात करून तिने मग लसणाची गड्डी काढली. जमिनीत उकरून केलेल्या उखळ्यात टाकली. वरवंट्यानं दणादणा चेचली आणि कढईतल्या तेलात टाकली. उखळ पुन्हा त्याच पदराने पुसून घेतलं. यानंतर गुडघ्यावर हात ठेवत ती भिंतीच्या आधाराने उठली आणि कसल्याच्या फडक्याखाली झाकलेली मेथीची गड्डी काढली. बुडख्याकडचा म्हणजे देठाकडचा भाग हातानेच पिऊन तटदिशी तोडला आणि अख्खी मेथीची गड्डी तिने अक्षरशः हाताने कुस्करून कढईत टाकली. ना निवडणं, ना साफ करणं, ना देठ काढणं. मेथी गरम तेलात पडली. अगोदरच खमंग तळला गेलेला तांबूस लसूण जणू मेथीची वाटच बघत होता. मेथीची आणि त्याची कढईत भेट झाल्यावर असा आवाज झाला. आवाज मी अजूनही विसरलो नाही, विसरूच शकत नाही. यानंतर तिने पुन्हा उलथन घेतलं, पदराला पुसलं, भाजी हलवली आणि त्यावर मीठ टाकलं. कढईतूनच चिमटीत धरून तिने ही भाजी माझ्या हिरव्यागार भाकरीवर टाकली. मी नुसता तिच्याकडे पाहत होतो. माझ्या गालावरनं खरबरीत हात फिरवीत म्हणाली, खा रे खा, अरे खा रे लेकरा खा, सकाळ धरणं उपाशी आहेस बाबा. यानंतर मी त्या गरम गरम भाजी भाकरीवर तुटून पडलो. मला आठवतं त्यावेळी मी 2 भाकरी आणि सगळी भाजी फस्त केली होती. अन्न हे पूर्ण ब्रह्म याची प्रथमच जाणीव झाली. पोट तुडुंब भरलं होतं आणि मनही. मी सहज पाहिलं काठवटीत तिच्यापुरत्या असणाऱ्या पिठाच्या सर्व भाकऱ्या मी खाल्ल्या होत्या. फडक्याखाली आता भाजी शिल्लक नव्हती. डब्यात अजून पीठ शिल्लक असेल की नाही तेही मला माहित नव्हतं. मलाच माझी लाज वाटायला लागली. गंमत अशी की पोट भरल्यावरच लाजेची जाणीव होते, उपाशी पोटी नाही. चुलीजवळ बसून मला घाम आला होता. मी तिच्याजवळ जात म्हणालो, मावशे आता तू काय खाशील ग?
आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी तिला मावशी म्हटलं असावं. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागलं. घराघरा फिरणारे डोळे कुठेच ठरत नव्हते. हुंका येत होता, त्यालाही ती दाबत होती. तिने ओठ मुडपले होते, त्यातूनही एक दात डोकावत होताच. मला जवळ घेत पुन्हा त्याच पदराने माझ्या कपाळावरला तिने घाम पुसला. त्या पदरातून मला वास आला. शेणानं सारवलेल्या जमिनीचा, उखळ्यात छेचलेल्या लसणाचा, डोक्याला लावलेल्या तेलाचा, माझ्याच घाबरट घामाचा आणि तिच्यातल्याच पान्हा फुटलेल्या आईचा. या पदराने मी सुगंधी झालो. आता मला तिची भीती वाटत नव्हती. जगात आपलं म्हणून कुणीही नसलेली एक समाजाने टाकलेली बाई तिच्याही नकळत आई होऊन गेली. पदरालाही किती पदर असतात ना. वर फाटका दिसणारा पदर किती मजबूत असू शकतो. प्रत्येक आई मुलाचं नातं पदरापासून सुरू होतं आणि पदराशी संपतं. या दोन पदरातला काळ म्हणजे आयुष्य. आयुष्यात मला बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी पुन्हा कुठेही मिळाली नाही. इंटरनॅशनल कंपनीत काम करताना अनेक 5 स्टार हॉटेलात राहिलो, जेवलो. मेनू कार्डवर व्हेजच्या रकान्यात शोधून शोधून मी मलाई मेथी, बादशाही मेथी, लबाबदार मेथी, शाही मेथी कोफ्ता, काश्मीरी मेथी रोल यासारखे अनेक पदार्थ खाल्ले असतील. पण स्टारवाल्या हॉटेलात फक्त स्टारच असतात, पण मायेचा चंद्र नसतो, चांदणं नसतं. दुधाचे गुणधर्म वाढवायला कोजागिरीचा शीतल चंद्रच लागतो. चकाचौंध करणारे भगभगीत दिवे इथे काय कामाचे. कोणत्याही पदार्थाला कसली चवच नसते. मुळे चव उत्पन्न होते ती करणाऱ्याच्या मनातून. करणाऱ्याचा भाव शुद्ध असला की कोणतीही अशुद्धी त्या पदार्थाला दूषित करत नाही. संपूर्ण स्वच्छता पाळून शिव्या देत केलेलं पंचपक्वान्नही बातच. पण कसलीही स्वच्छता न पाळता मनाच्या गाभाऱ्यातनं जेव्हा माया, तेल आणि मिठात सोडली जाते, तेव्हा मेथीची ती भाजी अमृत होऊन जाते. लोक याच मायाळू मावशीला हडळ म्हणायचे. का? तर तिचा चेहरा भेसूर होता. आपण चेहरा आणि कपड्यांवरून माणसाबाबत आखाडे तयार करतो. बऱ्याच वेळा ते चुकतात. चेहऱ्यावर रंग लावून कलाकार मंडळी नाटक करतात, पण कोणताही रंग न लावता नाटक करतात काही मंडळी. त्यांना काय म्हणावं? एखाद्याचं कौतुक करायला पटकन शब्द सापडत नाही, भांडताना मात्र झटपट त्यांना ते आठवतं. याला काय म्हणायचं? ज्यांना आपण आयुष्यभर चुकीची माणसं समजत असतो तेच आपल्याला कधीतरी बरोबर अर्थ समजावून सांगतात. मग ते चुकीचे कसे काय? दुसऱ्यांच्या चुका या चुका, पण आपल्या चुका म्हणजे अनुभव, असं कौतुकाने सांगणाऱ्यांना काय म्हणावं? अरे, दुटप्पीपणाने वागणारे लोकच मग एखाद्या व्यक्तीवर हडळ म्हणून शिक्का मारतात, एखाद्याला बहिष्कृत करतात. या मावशीला मी गावाकडे गेल्यावर अधूनमधून भेटायचो. मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला असताना एकदा भेटायला गेलो होतो. वय झालं होतं. खंगून खाटेवर पडली होती. आताशा तिला दिसत पण नव्हतं. वयानुरूप चेहरा आणखी भेसूर झाला होता आणि आयुष्य बेसूर. जवळ कुणी जायचंच नाही. मी भेटायला गेलो. स्मरणशक्ती ढासळलेली. तिने ओळखलं नाही. काही आठवणी करून दिल्या. मेथीच्या भाजीची आठवण सांगितली. मान वळवून पुन्हा एकदा ती तशीच हसली, जशी मेथीची भाजी खायला घालताना हसली होती पूर्वी, गूढ, गालातल्या गालात. काय आणून देऊ म्हातारे तुला? मी हातात हात घेऊन प्रेमाने विचारलं. ठिगळ लावलेल्या अंगावर चुकून पडलंय असं वाटायला लावणाऱ्या लुगड्याकडे तिने क्षीणपणाने बोट दाखवलं. लुगडं? मी बरोबर ओळखलं. मी झटदिशी उठलो. घरी जाऊन माझ्या आजीची 2-4 लुगडी घेऊन येण्यासाठी. तिने हातानेच खूण करत कुठे चाललात विचारलं. मी खुणेनेच सांगितलं लुगडं घेऊन येतो. तिने परत मला खुणेनेच जवळ बोलवलं. मी खाली वाकलो. ती कानाजवळ येऊन एक शब्द तोडत बोलली. जुनं, तुझ्या आजीचं लुगडं मला नको. नवं कोरं आण. घडी मीच मोडणार. मरणाऱ्या माणसाला जुनं देऊ नाही काही. माझ्या पोरानं मला नवं लुगडं आणलं, ह्याच्यातच माझा आनंद. हे बोलून ती पुन्हा गूढ हसली. तिचं बोलणं ऐकून मी शहारलो. स्वतःच्या मरणाविषयी इतकी अलिप्तता.
बरं तिनं कसं ओळखलं असेल की मी जुनं लुगडं आणायला उठलोय, नवं नाही ते? मी विद्यार्थी दशेत, नवं लुगडं आणायला माझ्याकडे कुठले पैसे त्यावेळी? पण पुढच्या वेळी आलो की घेऊन येईन असं सांगून मी उठलो होतो. पुढे काही दिवसांनी डॉक्टर झाल्यावर पुन्हा गावी गेलो. गाव चांगलंच सुधारलं होतं. म्हातारीचं घर मात्र पडून गेलं होतं. पत्रे गंजले होते. ज्या खाटेवर ती झोपायची ती खाट तुटून पडली होती एका कोपऱ्यात, लोळा गोळा होत. गाव खरंच सुधारलं होतं. शेजारी उभ्या असणाऱ्या एकाला खुणेने विचारलं, म्हातारी कुठे? तंबाखूची पिंक टाकत तो म्हणाला, कोण? ती हाडं वय? अरे ती मेली की आवाज. कोण नव्हतं तिला? पुढचं मला ऐकूच आलं नाही. कोण नव्हतं तिला? अरे कसं सांगू, ती मेली नाही. माझ्या मनात ती कायम जिवंत आहे. कोण कसं नव्हतं? मनातून तिने मुलगा मानलं होतं मला. आई होऊन गेली ती. मलाच मुलगा होता आला नाही. प्रत्येक वेळी आपलं मूल भेटत होतं म्हणून ती तशी गूढ हसली असेल का? यानंतरही मी अनेक वेळा गावाला गेलो, पण गल्लीत फिरताना हे पडकं घर मी टाळतो. मला भीती वाटते आणि लाजही. फटकन समोर येऊन ती नवं कोरं लोगडं मागेल ही भीती, आणि मी तिला ते कधीही देऊ शकलो नाही याची लाज. डॉक्टर झाल्यानंतर पैसे होते रगड माझ्याकडे, पण एक लुगडं घेण्याइतकाही मी श्रीमंत नव्हतो. या अर्थाने मी गरीबच की. माणसाकडे पैसा असला की तो श्रीमंत होतो असं नाही. या पैशाने जेव्हा कुणाचा दाह कमी होतो, वेदना कमी होतात, तेव्हा त्या पैशाची लक्ष्मी होते. नाहीतर नुसतेच तो कागद किंवा वाजणारी नाणी. खिशात लक्ष्मी असेल तो खरा श्रीमंत. बाकीचे नुसतेच धनिक, नोटा आणि नाण्याचे धनी. तिच्या पडक्या घराला लोक हडळीचं घर म्हणतात. मी त्याला आईचं स्मारक समजतो. ती गेली. माझ्या डोक्यावर एका न पेलणाऱ्या लुगड्याचं ओझं ठेवून गेली. तिच्या घराजवळ जाताना मी नजर चोरतो, एखादा देणेकरी असल्यासारखा. का कोण जाणे, त्या पडलेल्या घराकडं तरीही पाय वळतातच. आणि उगाचच भास होतो. तुटलेली ती जीर्ण खाट माझ्याकडे बघत मंद मंद हसते आहे, गालातल्या गालात. तसंच गूढ. आणि मी पाय ओढत एकटाच तिथून चालायला लागतो, कुढत, कुणीच नसलेल्या एखाद्या बेवारशासारखा. डॉक्टर अभिजित सोनवणे यांची कथा हडळ.